जय श्रीराम. श्लोक 106. सत्ववान सात्विक सत्य सत्यधर्मपरायणः अभिप्राय प्रियार्होर्ह प्रियकृत प्रीतिवर्धनः. सत्ववान म्हणजे शूर आणि पराक्रम अशा सत्व शक्तींनी संपन्न असलेला. अयम या नामातून भगवंत हा मृत्यूरहित आहे आणि यमनियमांनीच तो प्राप्त होणारा आहे असं आपण पाहिलं होतं. हा अयम म्हणजेच मृत्यूरहित का आहे तर त्याच्याजवळ सात्विक शौर्य आणि पराक्रम आहे हेच या सत्ववान नामातून सांगत आहेत. शौर्यवीर्यादिकं सत्वमस्येति सत्ववान. शौर्य, वीर्य आणि धैर्य या सात्विक पराक्रम पुरुषार्थाने भगवंत संपन्न असल्याने ते सत्ववान नामे ख्यात झाले आहेत. हल्लीच्या काळात देवदेव करणं म्हणजे दुर्बलता समजली जाते. तसंच संतांजवळ असलेल्या दया, क्षमा, शांती या गुणांनाही दुर्बलच समजलं जातं. त्या पार्श्वभूमीवर बळी तो कानपिळी असं त्यानं दुसऱ्याचं ओरबाडून घेणारा जगामध्ये शूर किंवा वीर समजला जातो. पण शेवटी सत्याचाच जय होतो असा विश्वासही प्रगट होताना दिसतो. देव किंवा संत हे दयावान, क्षमाशील, शांत अशा मनोवृत्तीचे जरी दिसत असले तरी प्रसंगी ते शूर आणि वीरही होऊ शकतात हे आपण कंसचाणूरमर्दन किंवा रावण कुंभकर्ण विदारण या प्रसंगातून ऐकलेलं आहे. हे त्यांचं पौरुषत्व सत्वगुणामुळेच श्रेष्ठ ठरलं आहे. भगवंत असुरांचा नाश हा व्यक्तिगत द्वेषातून न करता धर्मस्थापनार्थच करीत असतो आणि धर्मसंस्थापन हे सात्विक गुणाचं लक्षण आहे. हिरण्यकश्यपूने आपला पराक्रम, शौर्य प्रल्हादासारख्या भक्तावर किंवा पुत्रावर दाखवला तो त्याच्या रजतमादी गुणामुळे. अन्याययुक्त पराक्रम हा रजतम गुणाचाच असतो. भगवंताने मात्र असंख्य असुरांचा नाश केला पण रजतम विरहित किंवा अनितीचा लेशही न ठेवता केला. जीवनात शूरता, वीरता, धैर्यता हे गुण नक्कीच हवेत, पण ते सत्वाच्या चौकटीत बसायला हवेत. तरच त्यांचा पराक्रम हा सत्ववान ठरतो. आणि भगवंत सत्वाला सोडून कुठलंच कार्य करीत नाहीत म्हणून त्यांचं सत्ववान हे नाव सार्थ आहे. सात्विक म्हणजे प्रामुख्याने सत्वगुणात स्थिर असलेला. सत्वे गुणे प्राधान्येन स्थित इति सात्विकः. परमात्मा हा सदैव सत्वगुणात स्थित असणारा म्हणून सात्विक नामाने ख्यात झाला आहे. तसं पाहिलं तर या जगात एकही वस्तू त्रिगुणांच्या शिवाय नाही. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्जैर्मुक्त यदेभिस्या त्रिभिर्गुणैः. स्वर्ग, मृत्यू अथवा पाताळलोकी एकही प्राणी किंवा वस्तू अशी नाही की तिच्यामध्ये त्रिगुण नाहीत. सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव हा रजोगुणी आहे तर सृष्टी संहाराची देवता भगवान शंकर हे तमोगुणी आहेत आणि विष्णू देवता ही सत्वगुण संपन्न आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय रूपाने या तिघांचंही कार्य दिसून येतं. परमात्मा मात्र सतत सत्वस्थच आहे आणि म्हणून भगवंतानेही अर्जुनाला त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. तू गुणातीत, द्वंद्वरहित, नित्यसत्वात राहणारा आत्मानुभूवी हो असं सांगितलं. तू गुणत्रयात ते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबझणी. प्रत्येक जीवाचं साध्य
हे गुणातीत होण्यात, आत्मवान होण्यातच आहे. भगवंताचं गुणातीत या अर्थानंच इथे हे सात्विक नाव आलेलं आहे. सात्विक म्हणजे फक्त सत्वगुणातच राहणारा असं नाही, तर नित्य सत्वस्थच असणारा. ही सत्वगुणाच्याही पुढची पायरी शुद्ध सात्विकतेची आहे. केवळ सात्विक हे रज तम सापेक्ष असू शकते, पण नित्य सत्वस्थ हे निर्गुण निरपेक्षच असते. प्रभू सदैव नित्य सत्वातच राहतो, कारण त्याने ज्ञान किंवा सुख हे दुसऱ्याकडून मिळवलेलं नसून ते त्याचं स्वरूप आहे आणि म्हणूनच परमात्मा त्रिगुणात सापडत नाही. एखादी प्रयत्नाने मिळवलेली वस्तू कालांतराने आपल्याकडे कमी होते किंवा नाश पावते, पण अंगभूत असलेली गोष्ट ही नित्यत्वानेच असते. तद्वत ज्ञान आणि सुख हे भगवंतानं मिळवलेलं नसल्यानं, ते त्याचं स्वरूपच असल्यानं तो नित्य सत्वस्थ आहे आणि म्हणून तो सात्विक नामाने ख्यात झाला आहे. सत्य. सत्य म्हणजे अधिष्ठान रूप, सत्याचाही सत्य. आचार्यांनी सत्य याचा अर्थ सत्सु साधुत्वात सत्यहा असा सांगितला आहे. यात सत्सु हा अनेकवचनी शब्द असून व्याकरणाच्या भाषेत सतची ही सप्तमी आहे. सत अधिक सु असा शब्द हा तयार झाला आहे. यातील सत म्हणजे सत्यत्वाने शुद्ध स्वरूपाचा, चांगला असलेला, सज्जन, साधू असे अनेक अर्थ सांगता येतील. तर सत्सु म्हणजे सज्जनांमधला सज्जन, साधूंमधला श्रेष्ठ दर्जाचा साधू असा अर्थ आहे. परमात्मा हा जगातील श्रेष्ठ, चांगल्यामधील चांगला या अर्थाने त्याचं हे सत्य नाव आलं आहे. सत्य हे भगवंताचं स्वरूपवाचक नाम आहे. या जगात किंवा आपल्या जीवनात दोन प्रकारच्या वस्तू आपण अनुभवतो, एक सत्य आणि दुसरी मिथ्या. ज्या वस्तूला नाम असतं, आकार असतो, ती गोष्ट मिथ्या असते, पण तिला निर्माण करणारा तो मात्र अधिष्ठान रूपाने सत्य असतो. जसं सोन्याचे दागिने. यात सोनं हे दागिन्यांचं अधिष्ठान आहे. दागिन्यांचे आकार जरी बदलले तरी सोनं हे सोनं म्हणूनच राहतं. म्हणून दागिने हे मिथ्या, तर सोनं हे सत्य आहे. तसं घट, मातीचा घट बनवला, त्यात माती ही सत्य आणि घट हा मिथ्या असतो. घटाच्या सापेक्ष माती सत्य, दागिन्यांच्या सापेक्ष सोने सत्य. पण सोन्याचं अधिष्ठान किंवा मातीचं अधिष्ठान किंवा त्यांना निर्माण करणारा हा परमात्मा हा सत्याहून सत्य किंवा सत्यामधला सत्य आहे. आणि म्हणून आचार्य सत्य नामाचा अर्थ सत्सु साधुत्वात सत्यहा, अर्थात साधूंमधला सर्वश्रेष्ठ असा परमात्मा आहे असं सांगतात. सत्य धर्म परायण. सत्य अधिक धर्म अधिक परायण अशी 3 नामं मिळून हे नाव तयार झाले आहे. त्यापैकी सत्य याचा अर्थ आपण आत्ताच पाहिला. सत्याहूनही सत्य तो सत्य होय. धर्म हे नाव आपण 56व्या श्लोकात जो धर्मस्वरूप आहे, धर्मस्थापनेसाठी जो परत परत या पृथ्वीतलावर अवतरित होतो, या अर्थाने ते नाव पाहिले होते. तर परायण हे नाव 75व्या श्लोकात पुनरावर्ती रहित असं श्रेष्ठ स्थान, जिथून भक्त परत येत नाहीत, त्या परमात्म्यातच भक्त एकरूप होऊन जातो, या अर्थानं ते नाव पाहिलं होतं. आता या ठिकाणी सत्य धर्म परायण अशी 3ही नामं मिळून एकत्र अर्थ पाहूया. सत्य धर्म परायण म्हणजे सत्याचंच प्रगट रूप असलेला.
सत्ये यथाभूतार्थकथने धर्मे च चोदना लक्षणे नियत इति सत्यधर्मपरायणः. सत्य म्हणजे यथार्थ भाषण करणारा, धर्म म्हणजे शास्त्रविधीनुसार वागणारा, त्यावर निष्ठा ठेवणारा, तो सत्यधर्मपरायण असा आचार्यांनी अर्थ सांगितला आहे. सत्य हे नाव साध्य वाचक आहे, तर सत्यधर्मपरायण हे नाव साधन वाचक आहे. सत्य हे साध्य स्वरूप आहे, तर सत्यधर्मपरायण ही निष्ठा आहे, श्रद्धा आहे, मार्ग आहे. कधीही बाधित न होणे हा सत्याचा स्वभाव आहे किंवा ते त्याचं लक्षण आहे, तर सत्यधर्मपरायण ही कृती आहे. एखाद्या भक्ताने तो सत्यधर्मपरायण आहे हे कसे बरे दाखवावे? त्याची अनन्य निष्ठा ही आपल्याला कळेलच असं नाही. जसं पतिव्रतेचं पातिव्रत्य ही सहज लक्षात येणारी गोष्ट नाही, तद्वत सत्यधर्मपरायणता ही अनुभवायचीच गोष्ट आहे. शिवाय या जगात असत्याला सत्य मानणारे अज्ञानी असल्याने जे दिसतं ते सत्य आहे असं नाही. म्हणून भक्ताचे अनन्यपण ओळखणारा, त्याची निष्ठा खऱ्या अर्थाने समजून घेणारा आणि त्यांना परायण म्हणजे परमस्थानाची प्राप्ती करून देणारा एकमेव भगवंतच आहेत. म्हणून त्याचं नाव सत्यधर्मपरायण असं झालं आहे. अभिप्राय. अभिप्राय म्हणजे पुरुषार्थ प्राप्तीची इच्छा असलेल्या पुरुषांचं ध्येय किंवा प्रलयकाळी प्राणिमात्रांचे आश्रयस्थान. अभिप्रेयते पुरुषार्थकांक्षिभिः अभिमुख्येन प्रलयेऽस्मिन् प्रैति जगदिति वा अभिप्रायः. सर्व जीवांचं अंतिम साध्य मोक्ष प्राप्ती हेच आहे आणि म्हणून अभिप्राय याचा अर्थ अंतिम हेतू असा आहे. वेदांतातही सर्वांचा अभिप्राय म्हणजेच अंतिम हेतू सुख आहे आणि सुख हे देवाचं स्वरूप आहे. म्हणून सुखाची प्राप्ती होण्यासाठी सर्वजण विठ्ठल परमात्म्याचीच भक्ती करतात. म्हणून सर्वांचा अभिप्राय हा परमात्माच असल्याने तो अभिप्राय नामाने ख्यात झाला आहे. आचार्य अभिप्रायाचा अर्थ सांगण्यासाठी मुंडकोपनिषदातील दाखला देतात. यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपात् विमुक्तः परात् परं पुरुषमुपैति दिव्यम्. नद्या ज्याप्रमाणे आपलं नाम रूप टाकून समुद्राच्याच दिशेने धावत जातात आणि समुद्राशी एकरूप होतात, त्याप्रमाणे हे समग्र विश्व व्यवहार साधत यथासमय श्रीहरीस सामोरे जाऊन त्याच्याशी एकरूप होते. नद्यांचं साध्य प्राप्तव्य स्थान हे समुद्र आहे, तद्वत सर्व जीवांचं प्राप्तव्य स्थान हे श्रीहरी आहे. परमात्मा हाच सर्वांचा अभिप्राय म्हणजे अंतिम साध्य आहे. मग तो जीव या जगात कोणतीही क्रिया करो, दुष्टाची क्रियाही त्याला हळूहळू देवाकडेच नेत असते. कंसाच्या किंवा रावणाच्या अधिक्रोध कामनेमुळे देवच त्यांच्या समोर आला, तर सनकादिकांची भक्ती, गोपिकांची आसक्ती, शुकादिकांची विरक्ती हे सर्व प्रभूच्या प्राप्तीच्याच हेतूनं होतं. प्रत्येकाचं उदयस्थान प्रभूच असल्याने आणि तोच स्वरूपही असल्याने त्याच्याकडेच जाण्याचे प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. कोंबडी जशी दिवसभर बाहेर भटकत असते, पण रात्र झाली की ती आपल्या खुराड्यातच परत येते. खुराडं हे जसं कोंबडीचं अंतिम स्थान अभिप्राय आहे,
तद्वत या जगाचा अभिप्राय अंतिम प्राप्तव्य स्थान परमात्माच आहे. फक्त फरक एवढाच आहे की साधक भक्त आवडीने प्रेमाने या अभिप्रायाकडे येतात, तर जग हे अज्ञानाने लयप्रसंगी तेथे विश्रांतीस जाते. प्रत्येक बिंदूचा आश्रय सिंधूच असतो, त्याप्रमाणे जगाला आश्रय देवाचाच आहे. म्हणून विवेकानंद स्वामी म्हणतात, आजचा नास्तिक किंवा दुर्जनही उद्याचा देव आहे, कारण त्याचं प्राप्तव्य भगवंतच आहे. म्हणून भगवंताचा आश्रय या अर्थानं हे अभिप्राय नाव आलेलं आहे. प्रियार्ह. प्रियार्ह म्हणजे प्रिय वस्तू अर्पण करण्यास योग्य असलेला. परमात्मा हा एकमेव अभिप्राय म्हणजे शेवटचं अंतिम प्राप्तव्य स्थान आहे. हे खरं, पण ते स्थान साध्य कशाने होईल? तर आपलं प्रेम, आपल्याला प्रिय असलेली वस्तू त्याला जर आपण प्रेमाने दिली तरच ते स्थान प्राप्त होऊ शकेल. हेच या प्रियार्ह नामातून सांगितलं आहे. प्रियाणी इष्टान्यर्हतीति प्रियार्ह. प्रिय वस्तू अर्पण करण्यास योग्य म्हणून भगवंत प्रियार्ह नामे ख्यात आहे. दक्ष स्मृतीमध्येही म्हटलं आहे, यद्यदिष्टतमं लोके यच्चास्य दयितं गृहे तत्तत् गुणवते देयं तदेवाक्षय मिच्छता. आपणास जी वस्तू प्रिय आहे किंवा आपल्या घरातील जी वस्तू त्याला प्रिय आहे, ती वस्तू शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी देवाला अर्पण करावी. परमार्थ मार्गात कर्म, भक्ती आणि ज्ञान असा क्रम रूढ आहे. अर्थात निष्काम कर्मयोग आचरून भक्तीच्या द्वारे ज्ञान प्राप्त करणं म्हणजे परम अर्थ प्राप्त होणे होय. परंतु भक्ती मार्गात या क्रमामध्ये थोडा बदल सुचवला आहे. तो असा, कर्म, ज्ञान आणि मग भक्ती असा क्रम अधिक इष्ट वाटतो. श्रीहरीची प्राप्ती कर्म, ज्ञान आणि भक्ती या 3 वाटांनी होते. त्यात कर्ममार्ग हा परमात्म्याच्या सच्चित आनंद स्वरूपातला सत्तत्व प्रगट करतो. पुढे ज्ञानामुळे चित स्वरूप प्रकाश प्रगट होतो आणि मग भक्तीनं तिसरा आनंद स्वरूपाचा लाभ होतो. कर्म आणि ज्ञानानं ऐक्य होतं, पण त्यात आनंदाचा विशेष अनुभव येत नाही. आनंदाचा अनुभव येण्यासाठी प्रेमभक्तीचं आवश्यक असते. जसं नदी नाल्याचं पाणी समुद्रात मिसळून त्यांचं ऐक्य होतं, पण ते पाणी जेव्हा तरंग किंवा लाटा रूपाने समुद्रावर खेळत राहतं आणि स्वस्वरूपाचा आनंद घेतं, ती अनुभूती काही वेगळीच असते. म्हणून भक्तीचं स्थान हे ज्ञानापेक्षाही उंच आहे. कर्मयोगाने प्राप्ती, ज्ञानयोगाने ऐक्य आणि भक्तीने सुखाचा उपभोग असा संतांचा मुक्तीवरील भक्तीचा परमोच्च सिद्धांत आहे. आणि प्रिय वस्तू अर्पण करून हा आनंदाचा सोहळा संत उपभोगत असतात. या जगात यच्चयावत वस्तू ह्या नाशवंत आहेत, पण भगवंताला त्या अर्पण केल्यानं त्याचं शाश्वत फळ मात्र मिळतं. आपल्या जीवनातील पुत्र, पत्नी, शरीर, घर, दार यापेक्षाही आपल्याला आपला जीव अधिक प्रिय असतो आणि तोच भगवंताला अर्ह म्हणजे अर्पण करण्यास योग्य आहे. त्याला जीव अर्पण करणं म्हणजे त्याच्या इच्छेनुसार समाधानात राहणं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. भगवंतांना
काया वाचा मन इतकंच काय, जीवही अर्पण करून पंढरीची वारी करावी. कारण प्रिय वस्तू अर्पण करण्यास तोच एकमेव अतीव योग्य आहे आणि म्हणून तो प्रियार्ह नामाने ख्यात आहे. अर्ह अर्ह म्हणजे पूजनीय. परमात्म्याला प्रिय वस्तू अर्पण करण्याचं कारण तो सर्वश्रेष्ठ अशा गुणांनी संपन्न आहे, तो पूज्य आहे. गुणाः पूजास्थानं गुणेषु न च लिंग न च वयः. गुण यांनाच पूज्य मानलं आहे आणि जे गुणवान असतात त्यांची पूजा करायला त्यांचं लिंग किंवा योनी किंवा वय हे आडवं येत नाहीत. गुण हे नेहमीच पूजनीय असतात. स्वागतासन प्रशंसार्ह पाद्यस्तुतिर्नमस्कारादिभिः पूजा साधनैर्पूजनीय इति अर्हः. आचार्य म्हणतात, परमात्मा हा सत्कार, सिंहासन, पूजा, सद्गुणाख्याने, अर्घ्यदानाने, पाद्य पूजनाने, स्तुतिस्तवनादी साधनाने पूजा करण्यास योग्य आहे. म्हणून तो अर्ह नामानी ख्यात आहे. या जगात माता पिता गुरुजन अतिथी अभ्यागत हे पूज्य आहेत. त्यांची पूजा पुत्र शिष्य गृहलक्ष्मी करीतच असते. पण या पूज्यांपेक्षाही भगवंत पूज्यतर किंवा पूज्यतम असा पूज्य आहे. कारण तो सर्व भूतमात्रांचे श्रद्धास्थान आहे. पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयान् नत्वत्समोऽस्य भतिकः कुतोऽन्यो लोकत्रयेप्य प्रतिम प्रभाव. त्रैलोक्यात परमात्म्याची बरोबरी करू शकणारा दुसरा कोणीही नाही. म्हणून त्याची विविध उपचारांनी पूजा केली जाते. शब्दाची पैरत्ने करुनी अलंकार तेणे विश्वंभर पूजियेला. जे मराठी भाषेचे विद्वान पंडित आहेत, वेद पारंगत असे ज्ञानी लोक आहेत, हे अर्हची शब्द रत्नांच्या अलंकारांनी पूजा करतात. तर आपल्यासारखे सामान्य लोक पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. पान फूल पाणी फळ भगवंताला अर्पण करून त्याची पूजा करतात. आपल्याकडे अग्निपूजा, सूर्यपूजा, जलपूजा या सर्व पूजा अर्हलाच अधिष्ठान मानून केल्या जातात. माऊलींनीही कर्माच्या अंगाने भगवंताची केलेली पूजा आपण ज्ञानेश्वरीत वाचली आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. तर राजसूय यज्ञप्रसंगी पितामह भीष्मांनी श्रीकृष्णाला अग्रपूजेचा दिलेला मान पाहून शिशुपाल क्रोधाविष्ट झाला आणि त्याने श्रीकृष्णाची निंदा केली. पण ती निंदा ही स्तुतीच झाली, कारण ती निंदा या अर्हची होती. शिशुपाल म्हणतो, हा देव नंदाचा की वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा. यातून भगवंत अजन्म आहेत, एकमेव द्वितीय आहेत असाच अर्थ ध्वनित झाला. म्हणून तुकोबारायही म्हणतात, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. भगवंताची निंदा केली, त्याच्याबद्दल काहीही बोललं तरी ती स्तुतीच होते. कारण हा अर्ह परमात्मा एकमेव पूजनीय असाच आहे. प्रियकृत. प्रियकृत म्हणजे प्रिय करणारा, चांगलं करणारा. भगवंत अर्ह म्हणजे पूजनीय आहेत, कारण तो सगळ्यांचं कल्याणच करतो. न केवलम प्रियार्ह एव किंतु स्तुत्यदिभिर्भजतां प्रियं करोतीति प्रियकृत. भगवंत प्रियार्ह म्हणजे केवळ प्रेम करण्यासच योग्य आहेत असं नाही, तर ते कल्याण करताही असल्याने प्रेमळांचे कल्याण करणारा, प्रेम देणारा, प्रेम वाढवणारा असा प्रियकृत आहे.
प्रियकृत परमात्मा निजात्म रूपाने आपलं यथार्थ आणि निरपेक्ष असं कल्याण करत असतो. लौकिक जगतात आई वडील मुलं प्रेम करतात, पण त्यामागे त्यांचा काही ना काही स्वार्थ असतो. माय बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती, अशीच रीत आहे. आई बाप पुत्र सगे सोयरे यांनी जरी आपल्यासाठी काही केलेलं दिसलं तरी त्यांनी आपलं कल्याण होत नाही, कारण ते आपल्याला नश्वर गोष्टीच देत असतात. पण भगवंत मात्र भक्ताला शाश्वत सुख देण्यासाठी सर्व प्रकारे झटत असतो. लौकिक वस्तूच्या प्राप्तीतून प्रिय होईलच असं नसतं, त्यात अधःपतनही घडू शकतं. पण भगवंत मात्र भक्ताचं अंतिम कल्याण होईल असंच करतो. पांडवांना वनवास दिला, पण स्वतः भगवंत सतत त्यांच्याबरोबर राहिले. द्वारकेचा राणा पांडवा घरी राहिला, हे त्यांनी प्रिय केलं. बळीचं सारसर्वस्व घेतलं, पण त्याच्या दारात भगवंत द्वारपाल होऊन राहिले. असा हा परमात्मा भक्ताचं प्रिय कल्याण करणारा म्हणून प्रियकृत नामानी ख्यात आहे. प्रीतिवर्धन म्हणजे प्रेम वाढवणारा. या श्लोकातून प्रियार्ह, प्रियकृत आणि प्रीतिवर्धन ही प्रेमतत्वाची त्रिवेणीच झाली आहे. यात अर्ह हे नाव प्रयाग माधवासारखं आहे. प्रेमस्वरूप आत्मा म्हणजेच अर्ह. प्रेमदानास तोच योग्य, प्रिय कल्याण करणारा आणि चराचर रूपे प्रेम वाढवणाराही तोच आहे. प्रेमदान, हितकर्ता, प्रेमवर्धक हे 3 गंगा यमुना आणि सरस्वतीचे ओघ असून शुद्ध परमात्म तत्व म्हणजे अर्ह हा प्रेमस्वरूप आहे. हेच या प्रीतिवर्धन नामातून सांगितलं आहे. तेषामेव प्रीतिं वर्धयतीति प्रीतिवर्धनः. भगवंत स्तुती स्तवन आणि सेवा करणाऱ्या भक्तांचं प्रेम वर्धिष्णू करतो, त्यांचे द्वारा प्रेमसेवा घेतो, म्हणून तो प्रीतिवर्धन नामानी ख्यात आहे. गीतेमध्ये भगवंत स्वयं सांगतात, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. जे भक्त मला सतत प्रेमपूर्वक भजतात, माझी अनन्य भक्ती करतात, त्यांना मी तत्वज्ञानरूप योग देतो, ज्यामुळे ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. परमार्थ मार्गात समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती भगवंत आपल्या भक्तांना देतो असं म्हटलं आहे. त्यातली सायुज्यता मुक्ती ही सर्वश्रेष्ठ मुक्ती समजली जाते. ही मुक्ती भक्तांना प्रेमाखातर देणारा म्हणून भगवंताचं प्रीतिवर्धन हे नाव सार्थ आहे. जय श्रीराम.